महाराष्ट्राचे 12ही सण इतके इतके उत्साहाचे असतात ना, तर त्यातून हा नागपंचमीचा सण आहे ना, तो लेडीज आहे ना सगळे एकत्र येतात. एकत्र येऊन वर्षभर ते संसारात किंवा जॉब मध्ये किंवा काही घरकामात काहीतरी त्या बिझी असतात. मग त्याच्यामुळे ना हे नागपंचमीचा सण आहे ना, आम्ही हे सगळे एकत्र येतो आणि मोठ्या उत्साहाने साजरा करतो आम्ही हा सण. त्याच्यामुळे ना आम्हाला खूप खूप आनंद होतो हे. आणि हे जगताप परिवार आहेत ना, दरवर्षी काही ना काही वेगळे हे करतात, म्हणजे नाही का असे कार्यक्रम नियोजन काही आणि का हे आणि काही म्हणजे नवीन नवीन वेगवेगळं काही उत्साह म्हणजे हे करतात. त्याच्यामुळे ना जगताप खूप छान परिवारातर्फे महिलांचं एकत्रीकरण करण्याचा हा प्रयत्न केला जातो जगताप असं तुम्हाला परिवार आहेत ना, हे एकत्र होता होईल तेवढा एकत्र लेडीज आणण्याचा म्हणजे नाही का प्रयत्न करतात. श्रावण महिन्यामध्ये अ, श्रेयाळ षष्ठी म्हणून एक दिवस येतो नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी शिराळ शेठ, सकरोबा आणि या नावाने आपल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि हा उत्सव विशेषतः महिलांच्या अनुषंगाने एक झोके, नागपंचमीचा सण, फेर हा सर्व पूर्वीपासून चालत आलेली परंपरेमधनं चाललेला हा उत्सव आहे. आणि हा उत्सव गेली माझ्या माहितीने एक आमच्या 5 पिढ्या म्हणजे 1935 पासून हा उत्सव आमच्या ह्या भागात म्हणजे साजरा केला जातो आमच्या परिवाराकडनं. आणि ह्यामध्ये आमच्या भागातल्या म्हणजे 5-5 पिढ्या झाल्या लोकांना हा सकरोबा म्हणजे काय हे म्हणजे माहित आहे. शिराळ शेठचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या पुणे जिल्ह्याचा भाग म्हणजे इसवी सन 1400 साली आपल्या पुणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये एक दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळामध्ये त्यांनी आपली स्वतःची सर्व संपत्ती एका दिवसात जनतेच्या म्हणजे अन्नधान्यासाठी वाटप केल्यामुळं त्यांचं राज्य एक म्हणजे एका दिवसापुरतं मर्यादित राहिल्यामुळे त्यांना एक दिवसाचा राजा असे सुद्धा म्हणतात. आणि हळूहळू जी काही परंपरा आहे, हा. आता मध्ये तुम्ही सांगितलं की खूप वर्षापासून तुम्ही 1935 काय करताय, हा आणि हा जो सण आहे तो कसा लोप पावला आहे, त्याचं कारण काय असू शकतं मूळ? त्याचं मूळ कारण असं आहे की गावापासून लोक आधुनिकतेकडे गेल्यामुळं गावाचं गावपण आणि त्याच्या असलेले सण उत्सव ह्याच्यापासून लोक थोडीशी दूर चालले आहेत. त्याच्यामुळे बऱ्याचशा नव्या पिढीला म्हणजे अनेक सण असे आहेत की त्या नव्या पिढीला माहित सुद्धा नाहीत की हे सण उत्सव असतात म्हणून. तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही नवी येणारी जी पिढी आहे हा. त्या पिढीला काय मेसेज द्याल या संदर्भात, आणि कशा पद्धतीने हे जो सण आहे, जो उत्सव आहे, तो लोप पावला नाही पाहिजे यासाठी आपण काय केलं पाहिजे? मी नव्या पिढीला एवढंच या निमित्ताने एक संदेश देईल की जे जे आपल्या महाराष्ट्रातील उत्सव आहेत त्या उत्सवामागं काही ना काही शास्त्रीय कारण आहे. आणि त्या कारणास्तव म्हणजे विशेषतः महिलांसाठी, तरुण वर्गांसाठी आणि एक वयोवृद्ध लोकांसाठी प्रत्येक उत्सवाच्या मागे काय ना काही हेतू ठेवून तो उत्सव साजरा करण्याचा आपल्या म्हणजे जुन्या पिढींनी तो प्रयत्न केलाय. आणि त्याच्या मागे ह्याच्यातनं त्या महिलांची म्हणा, तरुणांची म्हणा एक म्हणजे आत्मविश्वास वाढावा ह्यासाठी उत्सव निर्माण केले. ह्यातनं उत्सवातनं आपल्या देशाला स्वातंत्र्य सुद्धा मिळालंय. त्याच्यामुळं या उत्सवापासून म्हणजे तरुणांनी विशेषतः कुठल्याही उत्सवापासून लांब जाऊ नये. आणि आपली परंपरा, आपले जी काय जुन्या गोष्टी चालू आहेत अशाच चालू ठेवा, जेणेकरून पुढच्या पिढीला बी त्याचा फायदा होईल.